अमरावती मतदारसंघातून काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांनी गुलाल उधळला होता। त्यांच्या विजयाची रॅली शहराच्या मुख्य राजकमल चौकात आली होती। त्याचवेळी गाडीचं सनरूफ उघडत यशोमती ठाकूर बाहेर आल्या। वानखेडे यांच्या मागे उभ्या राहिल्या आणि धनुष्यबाणातून बाण सोडण्याची ऍक्टिंग करत भाजपच्या नवनीत राणा यांना त्यांच्या स्टाईलने प्रत्युत्तर दिले। त्यांचा हा व्हिडिओ देशभरात व्हायरल झालाय। ठाकूर यांनी त्यांच्या याच नडण्याच्या स्टाईलने आक्रमक स्वभावाने पण शांत डोक्याने चाली खेळत अमरावतीचे मैदान मारले। आता विधानसभेला ठाकूर यांचा त्यांचाच तिवसा पराभव करण्याचा विडा नवनीत राणा यांनी उचलला आहे। मागच्या 15 वर्षांपासून जंग पछाडूनही भाजपला तिवसा मतदारसंघात यश हाती आलेले नाही। त्यामुळे यंदा तरी राणा यांची प्रतिज्ञा यशस्वी होणार का? यशोमती ठाकूर यांचा पराभव होणार का? की चौथ्यांदा निवडून येत ठाकूरच आमदार होणार? नेमकं काय घडतंय तिवसा विधानसभा मतदारसंघात पाहूयात। 2004च्या निवडणुकीत भैयासाहेब ठाकूर यांनी मुलगी यशोमती ठाकूर यांना तिकीट मिळवून दिले, तर भाजपकडून तट्टे मैदानात होते। या तट्टे यांनी यशोमतीताईंचा 7000 मतांनी पराभव झाला। या पराभवाने खचून न जाता यशोमती ठाकूर यांनी तिवसा मतदारसंघात सातत्याने संपर्क ठेवून संघटनात्मक बांधणी केली। मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी ठाकूर यांनी स्वतःला झोकून दिला। शेतकरी, महिलांच्या प्रश्नांवर त्यांनी अनेक आंदोलने केली। पक्षानेही ठाकूर यांना ताकद दिली। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या महासचिवपदी त्यांची निवड झाली। त्यांना राज्य महिला आयोगाच्या सदस्यपदी काम करण्याची संधी मिळाली। त्याचा फायदा यशोमती ठाकूर यांना 2009च्या निवडणुकीत झाला। त्यांनी तिवसा मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा फडकावून इथल्या भाजपच्या वर्चस्वाला छेद दिला। तिथून जिल्ह्यात यशोमती पर्वाला सुरुवात झाली। 2014 मध्ये ठाकूर यांच्यासमोर अनेक आव्हाने होते। पहिले म्हणजे मोदी लाट होती, दुसरे म्हणजे सर्वच पक्ष स्वतंत्र होते, त्यामुळे मत विभागणीचा मोठा धक्का होता। तिसरे म्हणजे ठाकूर यांना त्यांच्याच सख्या बहिणीने आव्हान दिले होते। चौथे, भाजपने निवेदिता चौधरी यांना उमेदवारी दिल्याने भाजपचे माजी आमदार साहेबराव तट्टे यांनी बंडखोरी केली। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवून निवडणूक लढवली होती। 2 बहिणींच्या या भांडणात मोदी लाटेत आणि मत विभागणीमुळे यशोमती ठाकूर यांचा पराभव निश्चित आहे असे बोलले जाऊ लागले। पण मतदारांनी पुन्हा ठाकूर यांना संधी दिली। तब्बल 58,000 मते घेऊन त्या विजयी झाल्या। याशिवाय विदर्भात काँग्रेसच्या एकमेव उमेदवार म्हणून विजय होण्याचा मान मिळवला। त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेची सुरुवात तिवसामधील गुरुकुंज मोझरी येथून केली होती। या यात्रेमुळे यशोमती ठाकूर यांना यावेळी नक्कीच घरी बसवू असा संदेश देण्याचा प्रयत्न झाला। त्या निवडणुकीत भाजप शिवसेना महायुतीत ही जागा शिवसेनेच्या वाट्याला होती। शिवसेनेने राजेश वानखेडे यांना तिकीट दिले, पण त्यांना 10,361 मतांनी पराभव पत्करावा लागला। आता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत यशोमती ठाकूर यांनी त्यांची कामगिरी चोख बजावली आहे। काँग्रेसचे बळवंत वानखेडे निवडून आलेले आहेत। या ठाकूर यांचीच प्रचाराची मुख्य धुरा सांभाळली होती। तिवसा मतदारसंघातूनही वानखेडे यांना 10,000 मतांची भक्कम आघाडी आहे। मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर काँग्रेसचाच होल्ड आहे, त्यामुळे यशोमती ठाकूर आज तरी भक्कम स्थितीमध्ये आहेत। त्यांच्या विरोधात भाजपकडून राजेश वानखेडे यांना मैदानात उतरवले जाऊ शकते। आमदार रवी राणा, माजी खासदार नवनीत राणा आणि यशोमती ठाकूर यांच्यातील वितुष्ट टोकाला गेले आहे। त्यामुळे वानखेडे यांना बळ देण्याचा राणा दाम्पत्याचा प्रयत्न असणार आहे। तुम्हाला काय वाटतं? भाजप यावेळी यशोमती ठाकूर यांना चितपट करू शकेल का? कमेंट करून नक्की सांगा। जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा।